Good morning, student. ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी. Subject biology, class 12th. In last period, we learned about the subject of botany, class 12th, and started about the chapter inheritance and variation, and also completed 2 points in this chapter, that is chromosomes and mechanism of inheritance. Genetic terminology. Today we are learn about the Mendel's law of inheritance. In last period we are studied about the terminology of the Mendel's, which terms are used in the experiment of that Mendel's we are learn about. Then after we are studied about the monohybrid cross, dihybrid cross. So today we are learn about the laws of inheritance. The Mendel proposed the three basic postulates on the basis of which three laws were formulated. These are laws of dominance, that is the first law of inheritance, and laws of segregation, that is the second law of inheritance, and laws of independent assortment, that is the third law of inheritance. So learn about the laws of dominance, that is the first law of inheritance. In the cross between two organisms, pure for any pair of contrasting characters, the characters that appears in F1 generation is called dominant, and one is which is suppressed is called recessive. तर आपण पाहिलं बेटा की मेंडेलनी जे आहे मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस जे डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन केलेलं होतं ते आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिलं. तर ते डायग्रॅमॅटिकली केलेलं रिप्रेझेंटेशन परत तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही टर्मिनॉलॉजी पाहिल्या की डॉमिनंट कॅरेक्टर काय, रेसेसिव्ह कॅरेक्टर काय है ना, आणि डॉमिनंट कॅरेक्टर जे आहे हे नेहमी ऑलवेज कॅपिटल वर्डमध्ये असतात आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर नेहमी ऑलवेज स्मॉल लेटरमध्ये मेन्शन केलेले असतात, ज्याला आपण जिनोटाइप्स म्हणतो. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा आणि पुढची गोष्ट पहा. Each character is controlled by a pair of factor, and when it is a pair of dissimilar factor, only one factor expresses. Thus, one is dominant and other is recessive. तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा बेटा की ह्याच लॉ आहे आपला. काय म्हणतो लॉ हा की अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम्स प्युअर फॉर एनी पेअर, कोणतेही असो पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग म्हणजे जे विषम कॅरेक्टर्स असले जे कॅरेक्टर्स त्यांना घेऊन आपण पाहिलं होतं. सपोज आपण या ठिकाणी आपण मोनोहायब्रिड क्रॉस घेऊयात है ना, जे आपण घेतलं होतं, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पॅरेंट्स घेतले होते है ना, प्युअर टॉल प्युअर डॉफ्ट, आणि त्याची गॅमेट्स घेतले. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेले खाली पहा, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे प्युअर दोन्ही पण आहे ना पॅरेंट्स, आणि यांच्यापासून जे गॅमेट्स तयार होतात, मग या ठिकाणी कॅपिटल टी आली, इकडे स्मॉल टी आली, आणि यांच्यापासून जे फर्स्ट जनरेशन तयार होणार आहे ज्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो, त्यालाच आपण F1 जनरेशन फेलियल जनरेशन ज्याला आपण म्हणतो. ही जनरेशन जी निर्माण होते ती कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे ही जी जनरेशन आहे ही कशी आहे बेटा, हायब्रिड आहे, आणि ह्यालाच आपण हेट्रोझायगस म्हणून आपण ओळखलं होतं. हे पण आपण टर्मिनॉलॉजीमध्ये हेट्रोझायगस काय, होमोझायगस काय, ते हेट्रोझायगस आहे. आणि ऑलवेज या ठिकाणी F1 जनरेशन हे हायब्रिड तयार होते, हेट्रोझायगस तयार होते, आणि ह्यालाच मेंडेलनी लॉ ऑफ डॉमिनन्स म्हटलेलं आहे. कारण यामध्ये लक्षात घ्या बेटा, जे फर्स्ट कॅरेक्टर आहे या ठिकाणी पहा खाली बॉटमला कॅपिटल टी स्मॉल टी जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, हे कॅपिटल टी स्मॉल टी यामध्ये जे तुम्हाला फर्स्ट लेटर दिलेलं आहे ते कॅपिटल टी, आणि सेकंड जे आलेलं ते स्मॉल टी म्हणजे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. लास्ट लाईन पहा, दस वन इज अ डॉमिनंट इज फर्स्ट कॅपिटल टी अँड अदर इज रेसेसिव्ह, जे की हिडन आहे लक्षात, जे स्मॉल टी आहे. परंतु याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर असले तरी हे हायब्रिड आहे, आणि हे याच्यामध्ये जे आपण कॅरेक्टर जर पाहायला गेलो त्याचे फिनोटायपिक, तर हे प्युअर टॉल नसून हे कसं आहे, हायब्रिड टॉल आहे, बरोबर आहे. तर हे टॉल प्लांट या ठिकाणी आपल्या दिसणे ऑलवेज या ठिकाणी टॉलच प्लांट आपल्याला भेटतं. ह्यालाच लॉ मेंडलनी आणि नेहमी या ठिकाणी पाहता डॉमिनंट कॅरेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग तुम्ही कोणतेही घ्या, तुम्हाला मी सांगितले होते बेटा स्टार्टिंगमध्ये, ते डायग्राम परत एकदा तुम्ही पहा, रिमाइंड करा की त्यामध्ये तुम्हाला की जे मेंडलनी 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले होते पी प्लॅन्टचे है ना, मग त्याच्यामध्ये हाईट असो, कलर असो,
सीडचं शेप असो, असे वेगवेगळे त्यांच्यामध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर होते, बरोबर आहे. ते परत एकदा पहा की त्याच्यातलं जे कोणतंही डॉमिनंट कॅरेक्टर तुम्हाला दिसतंय, प्रत्येक वेळेस तुम्ही याच्यामध्ये कोणतेही कॅरेक्टर घ्या आणि त्याचं क्रॉस करा की लॉज ऑफ डॉमिनन्समध्ये या फर्स्टमध्ये F1 जनरेशन ही नेहमी हायब्रिडच तुम्हाला पाहायला भेटेल. आलं लक्षात? हेच आहे लॉज ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण लॉज ऑफ सेग्रिगेशन. त्याला सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणलेलं आहे. त्याच्यात काय पहा बेटा, वेन हायब्रिड F1 फॉर्म्स गॅमेट्स, म्हणजे आताच आपलं हायब्रिड जे तयार झालं होतं ते हायब्रिड गॅमेट्स दी ॲलिल्स सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर इन डिफरंट गॅमेट्स. यालाच आता थोडंसं डिटेलमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे खालच्या सेंटेन्समध्ये. पहा बेटा, मीच रिप्रेझेंट केलं तुम्हाला. मेंबर्स ऑफ ॲलिलिक पेअर्स इन अ हायब्रिड remain together without mixing with each other and separate or segregate during gamete formation. आता या ठिकाणी जे हे F1 जनरेशन निर्माण होते, जे हायब्रिड निर्माण होतं, ह्याचे जे गॅमेट्स आहेत लक्षात, हे मिक्सिंग होत नाहीत आणि मिक्सिंग न होता सेपरेट होतात बेटा नॅचरली. लक्षात, हेच आहे सेपरेट होणं म्हणजे सेग्रिगेट होणं, आणि ह्यालाच मेंडेलनी लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणून सांगितलेलं आहे. पहा, दस द गॅमेट्स रिसीव ओनली वन ऑफ द टू फॅक्टर्स अँड आर प्युअर फॉर अ गिवन ट्रेड. देअरफॉर दिस इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. म्हणूनच याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेटसुद्धा म्हणतात. अजून पहा बेटा, ऑल सेक्शुअल रिप्रोडक्सिंग हायर ऑर्गॅनिझम्स. आता जर हायर ऑर्गॅनिझम पाहिलं ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं, ठीक आहे, त्यांच्यामध्ये डिप्लॉइड दॅट इज अ 2n अँड विथ 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे त्याच्यामध्ये डिप्लॉइड गॅमेट तुम्हाला भेटतात, त्याचे की 2 सेट्स आहेत क्रोमोझोम्सचे त्यामध्ये. आणि अँड गॅमेट्स आर हॅप्लॉइड दॅट इज अ 1 सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज अ n. देअरफॉर लॉ ऑफ सेग्रिगेशन युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. म्हणजे हे जी कंडिशन आहे की डिप्लॉइड गॅमेटपासून हॅप्लॉइड गॅमेट तयार होतं, हे तुम्हाला माहीतच आहे, याच्या आधी मी सांगितलं होतं की डिप्लॉइड गॅमेटपासून हॅप्लॉइड गॅमेट तयार होतं आणि नॅचरली ह्यालाच लॉ ऑफ सेग्रिगेशन पण म्हटलेलं. आणि हे जे लॉ आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन इज युनिव्हर्सली ॲप्लिकेबल, म्हणजे पूर्ण जगामध्ये हे मान्य झालेली आहे. आता हेच लॉ तुम्हाला मी खाली डायग्रॅमॅटिकली पाहतो. पहा बेटा, यामध्ये ही डायग्राम्स पहा बेटा की वरची आपण पाहिले येलो राऊंड आणि ग्रीन विंगकड यांच्यापासून जे आहे येलो राऊंडचं हे हायब्रिड भेटलं लक्षात. आणि ह्याच हायब्रिडचे कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आरचे जे गॅमेट्स आहेत हे सेपरेट झालेत. खा बेटा, इकडे साईडला लिहिले सेग्रिगेशन आणि इकडे तुम्हाला गॅमेट्स आहे वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल. हे जे गॅमेट जे आहेत म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट, वरती काय कॅपिटल वाय स्मॉल वाय हे डिप्लॉइड गॅमेट आहे म्हणजे येलो कलरचं, आणि राऊंड शेपचं कॅपिटल आर स्मॉल आर हे डिप्लॉइड गॅमेट आहे. ह्यांचं हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झालेत वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, है ना. ह्यालाच लॉज ऑफ सेग्रिगेशन असं मेंडेलने म्हणलेलं. आणि त्यानंतर खाली दिसते तुम्हाला लॉज ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, म्हणजे त्यांच्यापासून जे तयार होते खालतं, हे सुद्धा आपण पाहूयात. त्याआधी आता पुढची माहिती पाहूयात. पहा, नेक्स्ट लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑर दॅट इज अ थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. दिस लॉ इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. आता यामध्ये जे लॉ आहे बेटा हे डायहायब्रिड क्रॉसमध्ये सांगितलेलं आहे, बेसिसवरती आहे. की आपण पाहिलं होतं की डायहायब्रिड क्रॉसमध्ये चेकर बोर्ड वगैरे कसं तयार होतात. F1 जनरेशनची सेल्फिंग केली जाते, सेल्फिंग केल्याने त्याच्यापासून गॅमेट्स भेटतात आणि त्या गॅमेट्सपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गॅमेट्स भेटले है ना. गॅमेट्सटिकली पाहिलं आपण रिप्रेझेंटेशन, आणि त्याचं दुसऱ्या प्रकारे पाहिलं जे की आपण कसं पाहिलं फिनोटायपिकली है ना. जिनोटायपिक अँड फिनोटायपिक दोन्ही प्रकारे पाहिल्यांनी आपण फिनोटायपिकली पाहिलं 9:3, 3:1 हा रेशो आला होता, बरोबर आहे. मग हे जे रेशो आला होता ह्यामध्ये जे डायहायब्रिड क्रॉसमध्येच हे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे इथं एक सेपरेट असं स्वतंत्र असं न्यू ऑर्गॅनिझम किंवा न्यू स्पेसिस तयार इथे होते बेटा. तर ते पाहता इथं वेन डायहायब्रिड प्रोसेसिंग 2 or more pairs of contrasting factors that is alleles from gametes. The factors in each pair segregate independently of the other pair. This is a laws of
independent assortment. It is a basic principle of genetic developed by Mendel. हे फार बेसिक प्रिन्सिपल आहे बेटा, जे मेंडलने आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. इट डिस्क्राइब्स हाऊ डिफरंट genes or alleles present on separate chromosomes independently separate from each other during formation of gametes. These alleles are then randomly united in fertilization. आता हे आपण F1 जनरेशनमध्ये जे तयार होत आहेत त्याचं सेल्फिंग केलं, सेल्फिंग करून जे आपल्याला चेकरबोर्डद्वारे जे काही न्यू क्रोमोझोम्सद्वारे किंवा न्यू आपल्याला स्पेसिस किंवा न्यू जनरेशन आपल्याला भेटल्या आहे ना, ऑफस्प्रिंग्स भेटले, त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगितलं की F2 जनरेशनमध्ये मग फिनोटायपिकला आपला 9:3:3:1 याद्वारे आपल्याला या ठिकाणी भेटले होतं. इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट दी टू कॅरेक्टर्स अंडर कन्सिडरेशन आर असोर्टेड इंडिपेंडंटली गिविंग राईज टू डिफरंट. अशा प्रकारे इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा लॉ सांगितला आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला, ही पण डायग्राम तुम्हाला आधी अशी दाखवली होती, पहा बेटा या ठिकाणी. मग वरती जे तुम्हाला दिसत आहेत कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, ह्यांच्यामध्ये F1 जनरेशनमध्ये जे भेटलेलं आपल्याला हे आहे हायब्रिड, त्याची सेल्फिंग केली आणि त्या सेल्फिंगद्वारे आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट भेटले, जे आपल्याला वरती आणि इकडं डाव्या बाजूला आपल्याला उभ्या लाईनीमध्ये दाखवलेले. आणि त्यांच्यापासून आपल्याला या ठिकाणी आता जे काही नवीन गॅमेट्स किंवा नवीन प्रोड्यूस भेटलेले आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत, प्रत्येक स्वतंत्र आहेत बेटा. प्रत्येक जर पाहिलं तुम्ही स्वतंत्र आहे. मग त्यामध्ये आपल्याला 9 जे आहे हे आपल्याला येलो राऊंड भेटले होते आहे ना, त्यानंतर व्रिंकल्ड येलो भेटले होते, ग्रीन व्रिंकल्ड भेटले होते आणि व्रिंकल्ड ग्रीन भेटले होते, बरोबर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जिनोटायपिकली जे आहे याच्यामध्ये 4 भेटले होते प्रिडिक्शन. ते होते रेशो 9:3:3:3 9:3:3:1 है ना. तर हे जे रेशो भेटला होता हेच आहे बेटा लॉज ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आणि हे तिन्ही लॉज मिळून आपण मेंडलचे जे मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस पाहिले होते, हे तिन्ही जे त्यांनी त्याचे जे लॉ सांगितलेले आहेत किंवा त्यांनी जे प्रिन्सिपल मांडले आहेत, ह्या तिन्हींचं त्याने एक्सप्लेनेशन डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिलं होतं. सो नेक्स्ट आता तुम्हाला या ठिकाणी पहा बेटा, एक समरायझिंग मेंडल्स लॉ बाय लिस्टिंग दी क्रॉस दॅट इलिस्ट्रेट्स इच. मी या ठिकाणी तुम्हाला एक सिम्पली हे तिन्ही जे लॉ आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी काय घडतं हे एक शॉर्ट आणि तुम्हाला एक बॉक्समध्ये या चार्टद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे नक्कीच आवडेल, त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं बेटा. तर लॉ आपण कोणकोणते लॉ पाहिले या ठिकाणी, डॉमिनंट, सेग्रिगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर त्याच्यामध्ये जे पॅरेंट्स जे घेतले होते त्यांच्यामध्ये क्रॉस काय झालं होतं, कॅपिटल टी, स्मॉल टी घेतलं होतं, टॉल आणि शॉर्ट, त्यालाच आपण ड्राफ्ट म्हणलं होतं. आणि त्यांच्याद्वारे जे ऑफस्प्रिंग तयार होतं म्हणजे F1 जनरेशन जी भेटली होती ती कॅपिटल टी, स्मॉल टी आणि ते 100% होते आणि 100% एकच होते आणि ते टॉल होते, बरोबर बेटा. सेग्रिगेशनमध्ये काय झालं, ह्याच टॉल 100% भेटलं, त्याचंच आपण काय केलं, सेल्फिंग केली. मग कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी हे मोनोहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल आहे बेटा, ठीक आहे. आणि टॉलसोबतच आपण काय केलं, परत हायब्रिडचं क्रॉस केलं आणि त्यांच्यापासून मग आपल्याला 3:1 हा रेशो आला होता, जे की 75% टॉल आणि 25% शॉर्ट होते, म्हणजे ड्राफ्ट होते. आलं लक्षात. हेच आहे बेटा, दुसरं काय म्हणजे हे जे शॉर्ट तुम्हाला सांगितलं शॉर्ट, याच्यावरून तुम्हाला लक्षात की डॉमिनंट रेशो, लॉ ऑफ डॉमिनंट कितीपर्यंत आहे, सेग्रिगेशनमध्ये काय म्हणजे फर्स्ट आहे डॉमिनंट लॉ, सेकंड आहे सेग्रिगेशन, थर्ड आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ह्या तिघांना मिळून मेंडलनी आपलं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे हे सांगितलेलं आहे. थर्ड पार्ट बेटा इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये मग हे आहे बेटा डायहायब्रिड क्रॉसबद्दलचं, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. वरचे जे होतं ते मोनोहायब्रिड क्रॉसबद्दलचे आहेत. मग डायहायब्रिड क्रॉसमध्ये परत इथं F1 जनरेशनची सेल्फिंग केलेली आहे, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, याचं सेल्फिंग केलेलं आहे कॅपिटल वाय, स्मॉल वाय आणि कॅपिटल आर, स्मॉल आरचं, म्हणजे येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी तर ही जी सेल्फिंग केली होती तर यामध्ये आपल्याला येलो राऊंड, येलो व्रिंकल्ड, ग्रीन राऊंड, ग्रीन व्रिंकल्ड हे आपल्याला भेटले, म्हणजे 9:3:3:1 हे भेटले होते. सॉरी बेटा या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे की टायपिंगमध्ये ग्रीन येलो राऊंड आणि येलो राऊंड पाहिजे ते ग्रीन व्रिंकल्ड झालेलं आहे ना बेटा, ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला.
तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे तिन्ही लॉज पाहिलेत. फक्त या ठिकाणी एक मिस्टेक आहे बेटा, थोडंसं लक्षात घ्या, टायपिंग मिस्टेक झालेली आहे. येलो राऊंड मल्टिप्लाय बाय ग्रीन रिंकल झाले, तिथं पण येलो राऊंडच पाहिजे कारण त्याची सेल्फिंग केलेली आहे. लक्षात, त्याचेच गॅमेट्सची सेल्फिंग केलेली आहे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर थोडंसं एवढं करेक्शन करून घ्या. आणि यापासून नंतर मग ऑप्शन भेटले होते आपल्याला 9:3:3:1 ह्या रेशोमध्ये आहे ना बेटा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे डॉमिनन्स, सेग्रिगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट जे आहे हे तिन्ही लॉज आपल्याला या ठिकाणी झालेले आहेत. थँक्यू, धन्यवाद.